पुण्यातही प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात. मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. पुण्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 303 उमेदवार रिंगणात आहेत. तर 8462 मतदान केंद्र असणार आहेत आणि एकूण मतदारांची जी जिल्ह्यातली संख्या आहे ती 88,49,590 इतकी आहे. यामध्ये 45,80,000 पुरुष मतदार आहेत तर 42,70,000 महिला मतदार आहेत. पुण्यातल्या याच तयारीबाबत आपण आढावा घेऊया. अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अमोल, आता प्रचाराच्या तोफा तर थंडावलेल्या आहेत. आता मतदानाची वाट पाहिली जातीये. उत्सुकता आहे 20 तारखेची आणि आता तयारी नेमकी कुठपर्यंत आली अमोल? नक्कीच प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता खरी तयारी सुरू झालेली आहे ती म्हणजे प्रशासनाची. आणि 20 तारखेला मतदान होत असताना त्याच्या आधीची जी पूर्वतयारी आहे ती आता जिल्हा प्रशासनाकडून केली जाते. जिथं मतदान केंद्र आहे तिथं सुद्धा आता तयारी केली जाते. पुण्यात आपण पाहिलं तर जवळपास 21 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यामध्ये जवळपास 303 उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या पक्षांकडून आणि अपक्ष हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत. एकूण पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघामध्ये 8462 इतकी मतदान केंद्र आहेत ती सुद्धा आता तयार झालेली आहेत आणि त्या ठिकाणी नागरिकांनी मतदान जाऊन करावं अशा पद्धतीचं आवाहन आहे ते सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं की ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वयाच्या 85 ओलांडलेले आहे अशांना होम वोटिंग आहे ते सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि यशस्वी पद्धतीने ते पार पडलेलं आहे. दुसरीकडे आता या 8462 मतदान केंद्रावरती मतदान होत असताना काही मतदान केंद्रे आहेत ती संवेदनशील मतदान केंद्र आहे. यामध्ये भोर, इंदापूर, खेड आणि शिवाजीनगर अशी जी विधानसभा मतदारसंघ आहेत ती संवेदनशील आहेत आणि त्यामुळे तिथं अधिक लक्ष आहे ते सुद्धा ठेवण्यात येणार आहे. वेब कॅमद्वारे देखील मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त जर आपण पाहिला तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे 21 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 12,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात असणार आहे. म्हणजे आता मतदानाची तयारी अंतिम टप्प्यातच आली आहे. अमोल, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.